नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मराठीतले ज्येष्ठ लेखक पु ल देशपांडे हे नेहमी म्हणायचे ती गोष्ट ही आहे की मला आयुष्यात जाणवलेलं एक गुपितात सांगणार आहे, एक गुज सांगणार आहे. आणि ते असं की उपजीविकेसाठी आवश्यक विषयाचं शिक्षण हे तर घेतलंच पाहिजे, पण त्याचबरोबर ही गोष्ट सोडून पुढे शिल्प, छंद, नाट्य, संगीत, निसर्ग यातल्या एखाद्या कलेशी किंवा छंदाशी जर आपण मैत्री केली ना तर त्याचा आपल्याला नक्कीच उपयोग होतो. याचं कारण उद्योगासाठी आपण कष्ट करतो हे आपल्याला जगायला शिकवतात, पण आपण नेमकं का जगतोय त्याचं मर्म आपल्याला छंद किंवा कला शिकवतात. पु ल देशपांड्यांचं हे वक्तव्य नक्कीच खरं आहे, कारण छंद जर आपल्याला असतील ना तर आपला मार्ग अधिक सुकर होतो. प्रत्येकाला वेगवेगळे छंद असतात. व्यक्ती तितक्या प्रकृती तसे व्यक्ती तितके छंद असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अनेक सखींना झाडं लावण्याचा, ती वाढवण्याचा हाही एक छंद असतो, पण काही सखी असे असतात की या छंदातून स्वतःचा उद्योग आणि व्यवसाय त्या सुरू करतात. तेव्हा अशाच एका सखीला आजच्या सखी सह्याद्रीच्या भागात आपण भेटणार आहोत. पण तत्पूर्वी पाहूया आजचा नेमका विषय काय आहे तो. आज आपण बोलणार आहोत हिरवाईच्या छंदातून व्यावसायिकता या विषयावर. आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत मानसी दुनाखे. नमस्कार मानसीजी. नमस्कार. सर्वप्रथम मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. नक्कीच कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते, कारण खरंच हिरवाईच्या छंदातून व्यवसायाची उभारणी करताना नक्की कुठल्या कुठल्या अडचणी येतात, ही कशा पद्धतीने करायची असते, हा सगळा प्रवास कसा असतो, हे सगळं आज त्यांच्याकडून जाणून घ्यायचं आहे. पण तत्पूर्वी सर्व रसिक प्रेक्षकांना त्यांची थोडक्यात ओळख करून देते. मानसी दुनाखे केफी हर्बलच्या संस्थापका, त्याचबरोबर डाटा सायंटिस्ट त्या आहेत. बी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन, MSc ॲनालिटिक्स, अल्गोरिदम डिझाईन आणि ॲनालिटिक्स. 15 वर्षांचा डाटा सायंटिस्ट म्हणून त्यांचा अनुभव आहे. केफी हर्बलच्या त्या संस्थापक आहे. AI विश्वातला सुद्धा त्यांचा अनुभव प्रचंड मोठा आहे. त्याचबरोबर बागकामाची प्रचंड आवड, इतर अभ्यास यातून स्वतःची उत्पादनं त्यांनी बनवली. केफी हा सेल्फ केअर ब्रँड आहे. बागकामाबरोबर छायाचित्रण हा सुद्धा त्यांचा छंद. छंदातून व्यवसाय नेमका कसा सुरू करावा याविषयी अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन त्या करतात. आज आपल्या कार्यक्रमात सुद्धा त्याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. हिरवाईच्या छंदातून व्यावसायिकता हाचा आपला विषय आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत मानसी दुनाखेजी. पुन्हा एकदा आपलं स्वागत करते मॅडम. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया ती इथपासून की घरातल्या बाल्कनीमध्ये आपण असंख्य झाडं लावलीत, तर नेमका हा जो प्रवास आहे हा कसा काय सुरू झाला, इथून आम्हाला ऐकायला आवडेल. पहिल्यांदा मला हे सांगायचं आहे की झाडं लावणं आणि दुसऱ्यांची झाडं बघणं, गार्डन्स बघणं, आपलंही काहीतरी एक छोटीशी बाग असावी असं मला खूप पहिल्यापासून वाटायचं. पण जेव्हा मी सुरुवात झाली ही 2016 आणि 2017 मध्ये. सुरुवात जेव्हा होते त्यावेळेला आपण नर्सरीत जातो, आपल्याला आवडणारी झाडं आपण खरेदी करतो, घरी आणतो आणि घरी आणल्यानंतर मात्र ती म्हणावी तशी जगत नाहीत किंवा म्हणावी तशी फुलत नाहीत. तर हे का होतं? हे एक डिसअपॉइंटिंग प्रवास आहे. हा निराशाजनक पहिला प्रवास असतो की अरे माझी झाडं जगतच नाहीयेत किंवा माझी झाडं वाढतच नाहीयेत. तर मला 1 वर्ष लागलं हे शोधून काढायला की काय होतंय, कुठे चुकतंय आणि का हे मला ह्याच्यात यश येत नाहीये. तर आता झाडं घेताना पहिली गोष्ट काय उपयोगी असतं ह्याचा जर आपण विचार केला तर प्लेसमेंट म्हणजे आपण किती सूर्यप्रकाश प्रत्येक झाडाला लागतो, काय काय लागतं, किती डायरेक्ट ऊन पडतंय, किती इनडायरेक्ट म्हणजे सावलीमधली झाडं कुठली, उन्हातली झाडं कुठली. त्यानंतर पॉटिंग मिक्स म्हणजे आपण मातीमध्ये काय काय मिसळतोय. झाडांना जगण्यासाठी मातीमधनं जी पोषक तत्व आहेत ती मिळतात, पण त्याचप्रमाणे त्या मातीमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे, पाण्याचा योग्य निचरा झाला पाहिजे. आणि हे जर त्या मातीचे गुणधर्म नसतील तर ती झाडं मुळं कुजतील, ती वाढणार नाहीत. पानांवरती वेगवेगळ्या प्रकारचे डाग दिसतील कारण त्यांना पोषक तत्व मिळणार नाहीत. आपण जे प्लांटर किंवा ज्याच्यात आपण झाड लावलंय ते कुठल्या मटेरियलचं आहे, ते जर का प्लास्टिकचं असेल त्याच्यामधनं खालच्या भोकांमध्ये काही दगड साचले असतील किंवा ते ड्रेनेज त्याचं होत नसेल, निचरा होत नसेल पाण्याचा, तर ती वाढणार नाहीत. तर असे वेगवेगळे प्रश्न किंवा वेगवेगळ्या गोष्टींमुळे ती वाढ खुंटते, म्हणावी तशी होत नाही.
सो मला जेव्हा कळलं की 1 वर्ष लागलं मला हे कळायला बऱ्याच गोष्टींमधनं. पहिली गोष्ट म्हणजे बाल्कनीमध्ये झाडं लावायची म्हणजे जागेची लिमिटेशन आहे. बरोबर. तिथे आपल्याला जसं आपण जमिनीमध्ये जेव्हा झाडं लावतो तेव्हा मुळं त्यांचा प्रवास सुरू करतात. त्यांना खूप पसरायला जागा असते, खरंय. वाढायला जागा असते. पण बाल्कनीमध्ये लावताना आपण जी कुंडी दिली आहे त्यातच तेच त्यांचं विश्व आहे, कारण खाली फरशी असते किंवा खाली टाईल्स असतात. मग ह्यासाठी काय करावं? पहिली गोष्ट म्हणजे अजून एक मोठी गोष्ट म्हणजे ही उचलायला, म्हणजे आपण जर माती लावली त्याचा चिखल झाला तर खराब होणार आहे. त्यानंतर आपल्याला काही उचलायचंय, साफ करायचंय, तर ह्यासाठी कशा पद्धतीने, किती वेट आहे त्याचं वजन काय आहे, माती किती आहे, कोकोपीट किती आहे. कोकोपीट म्हणजे नारळाचा जो तंतुमय भाग असतो, फायब्रस जो पार्ट असतो त्याच्यापासून बनलेलं हे कोकोपीट असतं. तो कोकोपीट हे मातीला पर्याय आहे. जसं आपण कंपोस्ट वापरू शकतो, वर्मी कंपोस्ट म्हणजे घरच्या कचऱ्यातून तयार केलेलं. तर पहिली गोष्ट मी केली म्हणजे माती पूर्ण कमी केली. माती ही 10% माझ्या सगळ्या झाडांमध्ये साधारण 5 ते 10% माती असते. बाकी असतं कंपोस्ट, वर्मी कंपोस्ट. त्यानंतर नारळाच्या सालींपासून बनवलेले कोको चिप्स. त्यानंतर कोकोपीट. मुळांमध्ये हवा खेळती राहावी आणि पाण्याचा योग्य निचरा व्हावा म्हणून परलाईट. तर अशा ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण करून ज्या वेळेला पॉटिंग सॉइल बनवलं मला खूप फायदा झाला. त्यानंतर कुठे ठेवायची, आता झाडं आणल्यानंतर अरे हे छान दिसतंय, मला हे झाड हवंय, पण माझ्या घरी त्याला योग्य ते हवामान मी मेंटेन करू शकते का, मी देऊ शकते का, त्याला मिळणारं ऊन, उन्हाळ्यामध्ये जेव्हा सूर्य थोडासा तीव्र होतो त्यावेळेला त्या झाडावरती होणारा परिणाम आणि त्यामुळे त्याच्या वाढीवर होणारा त्याचा परिणाम हे मी सगळं बघत होते. एक साधारण वर्ष लागलं सीझनचा अभ्यास करायला. आणि मग हळूहळू कळलं की आपण कशात झाडं लावावीत. म्हणजे प्लास्टिकपेक्षा ग्रो बॅग ह्या जिओ टेक्सटाईल नावाचं एक फॅब्रिक असतं. सो त्याच्यापासून बनलेलं हे ग्रो बॅग असते. रिसायकल्ड प्लास्टिकपासून एअर पॉट्स असतात. जर मी प्लास्टिकच्या भांड्यांना ह्यांनी रिप्लेस केलं तर मला चांगला रिझल्ट आला. सो असं करत करत हळूहळू माझी झाडं जगायला लागली. पहिली गोष्ट म्हणजे किती असू देत, 5 असू देत, 10 असू देत, 15 असू देत, पण ती जगवणं आणि ती वाढवणं हा पहिला प्रवासाचा टप्पा होता. नक्कीच. आणि मला वाटतं हेच महत्वाचं आहे की तुम्ही म्हणलात तसं की झाड आवडलंय म्हणून घेतलं तर ते जगेलच याची कुठे आपल्याला गॅरंटी नसते. आता तुम्ही उल्लेख केलात की तुम्ही कोकोपीटचा वापर केलात, कोको चिप्सचा वापर केलात, तर साधारणपणे आज मितीला आपल्या बाल्कनीत किती झाडं आहेत आणि कुठल्या कुठल्या प्रकारची झाडं आहेत की बाल्कनीमध्ये इतकं छोटंसं जंगल आपण तयार केलंय, तर मग कुठली कुठली झाडं लावलेली आहेत काय सांगाल? आता किती म्हणलं तर साधारण अंदाजे आकडा सांगते, म्हणजे आता पूर्ण तर मीही मोजलं नाहीये, तर अराउंड 500 असं म्हणता येईल. 500 झाडं मी माझ्या बाल्कनीत लावलेली आहेत. आता सुरुवात झाली. आता जगायला सगळ्यात सोपं आणि सगळ्यांच्या घरी हमखास दिसणारं झाड म्हणजे मनी प्लांट. मनी प्लांटला पोथॉस असंही म्हणतात. तर मनी प्लांट हे प्रत्येक जण लावतं, इनडोअर लावतं, आउटडोअर लावतं. तर हे मनी प्लांट पासून खरं तर माझी पण सुरुवात झाली. क्या बात आहे. आणि इतर कुठली झाडं आहेत हे मी विचारणार आहे, पण एक फोन येतोय म्हणून थांबवलं. आपल्याला वसुधा तंगशेट्टी प्रश्न विचारतायत बारामतीहून. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा. हा मॅडम, मला असं प्रश्न विचारायचा. आजचा विषय खूप छान घेतला. या विषयाची मी खूप आतुरतेने वाट बघत होते. धन्यवाद. माझा प्रश्न असा होता की मॅडम मी पण बाल्कनीमध्ये झाडं लावायची खूप इच्छा आहे माझी, पण माझे झाड वाढतच नाहीयेत. काय ना काय ते थोडेसे आधी वाढतात, नंतर पुन्हा ते झाडांना मला फुलांचं झाड रोपं लावायची खूप इच्छा आहे. त्याच्यासाठी कोणते खत घालावे लागतात की जेणेकरून ती झाडं 12 महिने हिरवीगार राहायला पाहिजे आणि त्या प्रत्येक रोपाला भरपूर फुलं यायला पाहिजे रोजच्या रोज, असं कोणतं खत घालायला पाहिजे जेणेकरून सगळ्या झाडांना? नक्कीच वसुधाजी, आपल्याला याविषयी मार्गदर्शन मिळेल. फक्त आधी मी आपल्या आधीच्या प्रश्नाकडे तिथे येते की तुम्ही म्हणालात तसं जवळजवळ 450-500 एवढी झाडं आपण लावली आहेत आणि आपल्याकडे कुठली कुठली झाडं आहेत हे मी आपल्याकडून जाणून घेत होते. सो सांगायचं म्हणजे जे सगळ्यांकडे असतं तिथून सुरुवात करूयात. मनी प्लांट हे पोथॉस फॅमिलीमध्ये येतं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फिलोडेंड्रॉन. सो आजकाल मॉन्स्टेराचं एक सुंदर दिसणारं पान हे सगळ्यांना माहिती असतं. त्याला मधनं असे छान पोकळ एक चीर असते आणि दिसायला खूप सुंदर हे मॉन्स्टेराचं फिलोडेंड्रॉन. ही ट्रॉपिकल म्हणजे विषुववृत्तीय प्रदेशातली ही झाडं आहेत. त्यानंतर त्याचबरोबर वेगवेगळे वेल आहेत माझ्याकडे जवळजवळ 6-7 प्रकारचे पोथॉस, 15 प्रकारचे फिलोडेंड्रॉन, त्यानंतर फर्न्स, डिफेनबाकिया हे सगळे विषुववृत्तीय सेक्शन मधले झाले. त्यानंतर मेडिसिनल हर्ब्स
ज्याचा आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी वापर करू शकतो. असे रोजमेरी आहे, थाईम आहे, आपली निर्गुंडाची पानं जी असतात, निर्गुंडी ज्याला म्हणतात, निर्गुंडीचा पाला हा खूप मेडिसिनल प्रॉपर्टीज पण आहेत त्याच्यामध्ये. त्यानंतर कढीपत्ता आहे, त्यानंतर माझ्याकडे वेलांमध्ये म्हणाल तर थनबर्गिया आहे. थनबर्गिया म्हणजे हे आपल्या साऊथ इंडियामध्ये हे खूप सिग्नेचर, त्याला असे सुंदर फुलं, म्हणजे अशी कणसासारखी दिसणारी अशी लोंबणारी फुलं येतात. सो तिकडच्या काही भागांची ती स्पेशालिटी आहे. तिथे गेल्यानंतर असं जाणवतं की या भागातली झाडं आहेत. सो तशी साऊथ इंडियामधली ती झाडं आहेत. त्यानंतर अजून सांगायचं झालं तर फुलांमध्ये माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेट्युनियाज आहेत, त्यानंतर कलांचो ज्याला म्हणतात ते आहे. सो बोगनवेल पण आहेत वेगवेगळे, जे वेगवेगळ्या रंगाची फुलं देतात. क्लस्टर ब्लू वाईन किंवा पेट्रिया नावाचं एक झाड असतं. सो ह्याला एक सुंदर व्हायलेट कलरची फुलं येतात. सो अशा प्रकारचे माझ्याकडे वेल आहेत. आणि बाकी हळूहळू मी अजून जसं येईल तसं झाडांबद्दल सांगेनच. नक्कीच. मला वाटतं त्यांनी जे उल्लेख केले की विषुववृत्तीय प्रदेशातली वनं, हे सगळं कुठेतरी शाळेत असताना भूगोलात अभ्यास केलेलं असतं, पण ज्यावेळेला आपण झाडं लावायचा छंद जोपासतो त्यावेळेला हा अभ्यास कुठेतरी मागे पडतो. आज मानसी जी आपल्याशी बोलतायत त्याच्यातून हे कळतंय की खरंच या विषयावर तुम्ही किती अभ्यास केलाय, किती संशोधन केलंय आणि मग आपण याच्यात पुढे आलात. आता आपण वसुधाजींचा प्रश्न घेऊया. त्यांनी खूप छान प्रश्न विचारला, खरं तर माझ्याही मनात होता की सखी म्हटल्यानंतर तिला फुलझाडं खूप आवडतात. तर त्यांचा प्रश्न हा होता की त्यांना बाल्कनीत फुलझाड लावायची इच्छा आहे आणि त्यांची अशी इच्छा आहे की 12 महिने ते छान राहावं, वाढावं आणि त्याला खूप फुलं यावीत. तर नेमकं खत कुठलं त्यांनी वापरावं किंवा तुम्ही काय सुधारणा एकंदर सांगा. तर फुलं जर लावायची असतील तर पहिली गोष्ट, तुम्ही बाल्कनीत फुलं लावताय, तुम्ही जागा बघा, कारण फुलांना ऊन लागतं. तुम्हाला जर फुलं येणारी झाडं हवी असतील तर त्याला रेग्युलर ऊन लागतं. शिवाय तुम्ही कुठली फुलं सिलेक्ट करताय. आता जर तुम्ही गुलाब सिलेक्ट केला तर गुलाबाच्या आजूबाजूला तुम्हाला हे बघायला लागेल की तुमच्याकडे ऊन किती येत आहे. दुसरी गोष्ट, खतांच्या बाबतीत म्हणाल तर पोषक द्रव्य, जी पोषक तत्व जे झाडांना लागतात त्याच्यामध्ये मॅक्रो म्हणजे सर्वसाधारण स्तरावर त्यांना 3 गोष्टी लागतात, म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. हाय लेवलला हे लागतं. आणि फुलं येण्यासाठी म्हणाल तर पोटॅशियम आणि फॉस्फरस ह्याचं प्रमाण. आता हे कुठून मिळतं? तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही गांडूळ खत वापरताय का? गांडूळ खत वापरायला लागा. तुमच्या पॉटिंग मिक्समध्येच तुम्ही वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत घाला. जसं मी सांगितलं, मातीपेक्षा माती थोडी कमी आणि हे गांडूळ खत, कोकोपीट, कोको चिप्स याचं मिक्सचर करा. त्यानंतर तुम्हाला वरचेवर खत देण्यासाठी आता तुम्ही कांद्याचं पाणी, कांद्याच्या सालींचं पाणी हा एक घरगुती उपाय आहे. बरं. सो त्यांनी एक फायदा होऊ शकतो. दुसरं, केळ्याच्या साली वाळवून त्याची पावडर करून पण तुम्ही घालू शकता. सो ही खतं ही घरगुती लेवलची खतं झाली. तशी सेंद्रिय खतं 2 प्रकारची असतात. एक मातीमध्ये जातं किंवा फॉलियार स्प्रे ज्याला आपण म्हणतो, म्हणजे पानांवरती स्प्रे करता येतो. पानांवरती केलेला स्प्रे ही झाडं लवकर ॲब्सॉर्ब करतात. सो 2 पद्धतीने तुम्हाला खत देता येतील. आता हेच कांद्याचं पाणी तुम्ही फॉलियर स्प्रेनी पण देऊ शकता. त्यानंतर सीवीड ज्याला आपण म्हणतो, समुद्री शेवाळ, एक सुपर फूड म्हणून आता ते सगळ्यांसाठीच, आपल्यासाठी पण ते खूप चांगलं आहे. तर सीवीड फर्टिलायझर्स ही नॅचरल सीवीड फर्टिलायझर्स तुम्हाला अगदी म्हणजे तुमच्या शहरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे मिळतील. तुमच्याकडे जी शेती उत्पादनं मिळणारी दुकानं असतील तिथे मिळतील किंवा ऑनलाईन तुम्हाला ही खरेदी करता येतील. तर ह्याच्यात 2 प्रकार मी सांगितल्या तसं फॉलियर स्प्रे असतात किंवा मातीत डायरेक्ट मिसळणारी खतं आहेत. पण मी आधी सांगेन की तुम्ही कुंडीची निवड, तुम्ही मातीची निवड आणि नंतर खतं, हे सगळं सायकल कंटिन्युअस, म्हणजे तुम्ही कसं रेग्युलरली ते मेंटेन करताय त्यावर आहे. प्रूनिंग म्हणजे तुम्हाला फुलं येऊन गेल्यानंतर जी फांदी, फुलं पडतात, सो ती कट केल्यानंतर अजून जास्त चांगल्या प्रकारे ते झाड बहरतं. बरोबर. सो हे पण करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही म्हणालात ते खरं की ह्याच्यात नियमितता असणं, सातत्य असणं, हे निरीक्षण असणं हे आवश्यक आहे. या विषयावर आपण त्यांच्याकडून असंच मार्गदर्शन घ्यायचंय. पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आपण कुठेही जाऊ नका, आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते.
आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय आहे हिरवाईच्या छंदातून व्यावसायिकता आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत केफी हर्बलच्या संस्थापिका मानसी दुनाकेजी. मानसीजी, मगाशी आपला प्रश्न चालू होता जो वसुधाजींनी आपल्याला विचारला होता की खतं कुठली वापरावीत, तर त्यावेळेला माझ्या मनात हा प्रश्न आला की खतं वापरताना ते किती वापरलं गेलं पाहिजे किंवा खताचा वापर हा महिन्यातून एकदा आठवड्यातून एकदा साधारण किती केला गेला पाहिजे आणि त्याच्याबरोबर काही औषध फवारणीची झाडांना गरज असते का, काय सांगाल? खतांच्या बाबतीत म्हणाल तर कुठल्या प्रकारचं खत आहे, आता इव्हन शेणखत जे आपण देऊ शकतो ते खरं तर खूप सुंदर पोषक द्रव्य शेणखतातनं मिळतात. तर तुमच्या घराच्या जवळ कुठे अवेलेबल असेल तर मी म्हणेन की साधारण रेग्युलरली 6 महिन्यांच्या इंटरव्हलनी तुम्ही शेणखत देणं हे सगळ्यात चांगलं. जर तुम्ही सेंद्रिय खतं वापरताय आणि ती तुम्ही कुठून तरी विकत घेताय तर त्याच्यावरती कायम डोसेज लिहिलेला असतो. आणि मी जी खतं वापरते ती साधारण मी फोलियार स्प्रे म्हणजे पानांवर फवारणी करणारी खतं ही मी वापरते आणि ती मी महिन्यातनं एकदा अशी देते. कारण पानांवर फवारणी करणारी खतं ही लवकर झाडं ऍब्सॉर्ब करतात पण त्यांना टॉपअप पण लवकर करायला लागतं. बरोबर. जमिनीत ती जाणारी जी खतं आहेत त्याला मुळांनी ते शोषून घेतात, शोषून घ्यायला वेळ लागतो, पानांनी लवकर होतं. तर मला असं म्हणणं आहे की पहिल्यांदा तुम्ही जर चालू करणार असाल तर आधी शेणखतनी सुरू करा, कारण आपण जे सुरू करतो त्याला नियमितता हवी. ती एक कमिटमेंट आहे. तुम्ही जे चूज करताय ते तुम्हाला मग महिन्याला देणार, एक पहिला महिना देऊन नंतर जर नाही दिलं तर इफेक्ट नाही मिळणार. खरं, खूप छान. आपल्याला एक फोन येतो तो घेऊया. संजना शेटे प्रश्न विचारतात पालघरहून. नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार, हा संजना शेटे बोला, प्रश्न हा. विचारा. मॅडम इंडोर प्लांट जे म्हणता तुम्ही लावायचे आहेत ते इंडोर प्लांट लावताना त्याला जी माती आहे माती ती कशी कुठली वापरायची? आणि नेहमी माझी झाडं सुकून जातात, जसं जेट प्लांट, तुळस, मनी प्लांट. आणि जे शेणखत म्हणतात तर शेणखत किती प्रमाणात वापरायचं तुम्ही? बर, अवेलेबल आहे, होतं आम्हाला पालघरला. नक्की नक्की आपल्या प्रश्नाचं उत्तर त्या देतील. त्यांचं म्हणणं इंडोर प्लांट आहेत त्यांची आणि त्याला माती किती वापरली पाहिजे आणि ते सुकून जातं ही एक समस्या आहे, किंवा शेणखताचा वापर किती करावा? तुम्ही जर इंडोर प्लांट वापरणार असाल तर मी हे सांगू इच्छिते की तुम्हाला परत तुम्ही कशात लावताय ह्याच्यावरती फोकस करायला लागेल, ह्याच्यावर लक्ष द्यायला लागेल. माती, शक्यतो माती ज्याला आपण म्हणतो त्याचं प्रमाण अगदी कमी. कोकोपीट म्हणजे नारळाच्या तंतुमय भागापासून बनलेलं, फायब्रस पार्ट पासून बनलेलं ते एक ओलावा देणारं मिक्सचर आहे. कोकोपीट वापरा, कोको चिप्स घाला, कारण इंडोर प्लांट्सला. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही कुठे ठेवलंय, जरी इंडोर असली तरी त्याला खिडकीच्या जवळ थोडासा सूर्यप्रकाश जिथे येईल किंवा लाईट्स मिळतात झाडांसाठी ते तुम्ही फोकस करू शकता. त्याला स्पेसिफिक वेव्हलेन्थ असतात, तुम्हाला ती सोय करायला लागेल. दुसरी गोष्ट, इंडोर प्लांट, मनी प्लांट जर तुम्ही लावत असाल तर तो खिडकीच्या जवळच पाहिजे. तुम्ही अजून कुठली कुठली झाडं इंडोर म्हणून वापरताय? आता एक मी तुम्हाला नाव सांगते जे इंडोर कायम चालतं, ज्याला अंधार आवडतो. अंधार आवडणारी किंवा सावली आवडणारी झाडं आहेत ती खरं तर खूप कमी आहेत. इंडोर म्हणतात पण ऍक्च्युली कधीही खिडकीच्या जवळच असतात. मी माझ्या घरी जी आत झाडं आणते ती मी म्हणजे कोणी कधी असं माझ्याकडे काही असेल फंक्शन, कोणी येणार असेल तर मी बाहेर काढते, म्हणजे घरातनं आत आणते, नंतर परत त्याला मी 1-2 आठवड्यांनी त्याला सूर्यप्रकाश मिळेल, त्याला सगळं बाकी मिळेल असं बाहेर ठेवते. तर हे काम आहे पूर्ण इंडोर. ह्याच्यासाठी तुम्हाला लाईटची सोय करायला लागेल, खिडकीच्या जवळ ठेवायला लागेल. पॉटिंग मिक्सचरमध्ये तुम्ही शेणखत जर वापरणार असाल, तुमच्या पॉट साईजवरती आहे, तर साधारण आपली एक 8 इंच कुंडी जर असेल तर 1 मूठ हे शेणखत तुम्ही घालत जा. शेणखत सारखं द्यायची गरज नाहीये, तुम्ही 6 महिन्यातनं एकदा जरी दिलं तरी चालेल. आणि झिझी प्लांट नावाचं एक झाड आहे, सुंदर पानं असतात, दिसायला खूप छान दिसतं. तर ते माझ्या अनुभवातलं असं आहे की ते अंधार आवडणारं किंवा सावली आवडणारं झाड आहे. सो तुम्हाला नक्की फरक पडेल. मनी प्लांट तर बरीच लोक पाण्यामध्ये पण लावतात, पण पाण्यामध्ये पण ते पाणी म्हणजे तुम्ही फक्त पाणी जर दिलं तर झाडाला सगळी पोषक द्रव्य पाण्यातनं मिळतील, यासाठी वेगळी मिक्सचर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला टाकायला लागेल. खूप छान. मला वाटतं ही जर हौस पूर्ण करायची असेल तर त्या म्हणल्या तसा हा अभ्यास करून जर आपण घरात झाडं लावली तर ती अधिक चांगली टिकू शकतील, वाढू शकतील. आता महत्वाचा प्रश्न हा विचारायचा आहे की ही हौस झाली, हा छंद झाला की इतकी झाडं आपण लावली आहेत, वाढवली आहेत, एक छोटंसं जंगल आपल्यापुरतं का होईना तयार केलंय, पण याच्यातून पुढे जो आपला ब्रँड आहे केफी हर्बल हा का सुरू करावासा वाटला, हा व्यवसाय का सुरू करावासा वाटला, तर याच्या मागे काय कारण होती आणि तो कसा पुढे आपण त्याचा प्रवास कसा झाला, काय सांगाल? आता हे मी उत्तर देतेच, पण याच्यात मला फक्त एक सांगायचं आहे की छंदातनं सुरू होणारा व्यवसाय हा कधीही प्लॅन करून नाही करतायत.
कारण पहिली गोष्ट तुम्ही छंद म्हणून ते करताय, तुम्ही शिकायला करताय, तुम्हाला त्यातनं एक वेगळं मानसिक शांती म्हणा किंवा एक वेगळं तुमचं रोजच्या दैनंदिन जीवनातला स्ट्रेस किंवा ताणतणावातून मुक्त होण्यासाठी एक जागा मिळते. तर त्यासाठी सुरू झालाय. हळूहळू तुम्ही त्याचा अभ्यास करताय कारण तुम्हाला ते आवडतंय. आवडणाऱ्या गोष्टीमध्ये आपण जेव्हा वेळ घालवून अभ्यास करतो तेव्हा त्याचं ओझं नाही वाटत. असं नाही वाटत की आपल्याला हे मनाविरुद्ध करायला लागतं. तर ती पहिली गोष्ट. छंद हा सुरू झाला, झाडं वाढायला लागली. वाढायला लागल्यावर मला स्वतःलाच प्रोत्साहन मिळालं की अरे हे कुठेतरी मला प्रतिसाद देत आहेत माझी झाडं, माझं गार्डन मला प्रतिसाद देत आहे माझ्या कष्टांना, माझ्या इच्छेला. मग आता इथून पुढे ज्यावेळेला ह्याच्या केफीबद्दल बोलायच्या आधी हे सांगायचं की मध्ये एक खूपच मोठा सगळ्या जगालाच थांबवणारी एक घटना घडली होती, ती म्हणजे कोविड. आता कोविड-19 ज्या वेळेला आला तर माझं तोपर्यंत काम मला रोजच्या रोज ऑफिसला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. एकदम जेव्हा कोविड आला तर माझं येण्या जाण्यामध्ये माझा तेव्हा साधारण 3 तास, 2.5 ते 3 तास माझे फक्त ऑफिसला जाणे आणि परत येणे, ट्रॅफिक असू देत काही असू देत, तर त्यात जायचे. ज्या वेळेला कोविड आला त्यावेळेला मला 3 तास माझ्या आयुष्यात मला 3 तास एक्स्ट्रा मिळाले. नक्कीच. आणि या एक्स्ट्रा मिळालेल्या वेळेचा कसा त्यांनी उपयोग केला आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. पण थांबवलं कारण एक फोन येतोय तो आपण घेऊया. स्नेहल शिंदे आपल्याला सोलापूरहून प्रश्न विचारतात. नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आमच्याकडे झाडे लावण्यासाठी जागा कमी आहे ना, तर आम्ही कुंडांमध्ये झाडे लावतो. मग असं होतं की कुंडांमधल्या झाडांची पाने गळतात, पिवळी पडतात आणि झाडे सडल्यासारखी होतात. तर याचं थोडंसं मार्गदर्शन मिळालं असतं तर. नक्कीच नक्कीच आपल्या प्रश्नाचं त्या उत्तर देतील. फक्त आपण आधीच्या प्रश्नाचं उत्तर आधी घेऊया की जे कोविडच्या काळात तुम्ही म्हणालात की तुमचा जायचा याचा वेळ वाचत होता आणि मग या छंदाकडे मला वाटतं जास्त तुम्हाला लक्ष देता आलं. आता जायचा याचा वेळ वाचला ही एक गोष्ट झाली. दुसरी गोष्ट त्यावेळेला सगळ्या अनिश्चितता सगळ्या जगामध्येच तयार झाली होती आणि प्रत्येक जण स्वतःच्या निरोगी लाईफस्टाईलचा कशा पद्धतीने आपण काय खातो, आपण काय करतो किंवा किती हेल्दी आहोत याकडे सगळ्यांचंच लक्ष वेधलं गेलं. सो त्यावेळेला माझे काही प्रश्न होते. त्यावेळेला माझ्या गार्डनमध्ये ना काही मेडिसिनल हर्ब्स ज्याला म्हणता येईल की त्याच्यामध्ये गुणधर्म आहेत की तुमच्या केसांसाठी आहेत, तुमच्या शरीरासाठी, त्वचेच्या प्रॉब्लेमसाठी आहेत. तर अशी काही झाडं माझ्या त्यावेळेला गार्डनमध्ये वाढलेली होती. जसं रोजमेरी आहे, थाईम आहे, निरगुंडी आहे, त्यानंतर कढीपत्ता आहे, कोरफड आहे, पुदिना, गवती चहा आपला जो आपण यूज करतो. तर ह्या सगळ्या हर्ब्स ज्याला म्हणतात, वनस्पती छोट्या ज्या आहेत त्या माझ्याकडे होत्या. तर ह्यासाठी जो मिळालेले एक्स्ट्रा 3 तास हे बाकी सगळं जग थांबलेलं आहे, विचार हे निरोगी राहण्याचे आणि असे केले जात आहेत. त्यावेळेला माझे पर्सनल प्रश्न असे होते की स्ट्रेसमुळे, लाईफस्टाईलमुळे, जी हेरिडेटरी गोष्टी, काम, ह्या सगळ्याच्या ताणतणावामुळे केस गळती ही मी पर्सनली खूप जास्त तो प्रश्न माझ्यासमोर होता. आणि त्यासाठी मी विचार केला की आपल्या गार्डनमधले ह्या ज्या हर्ब्स आहेत ह्याचा आपल्याला इन्फ्युजन म्हणजे तेलांमध्ये ह्याचा अर्क उतरवून ते वापरता येईल का. सो त्याला इन्फ्युजन्स असं म्हणतात. तर 2 प्रकारे केली जातात. एक असतं की कोल्ड इन्फ्युजन म्हणजे तेलामध्ये सोक करून ठेवायची आणि साधारणपणे डार्क जागेमध्ये ते ठेवून द्यायचे. काचेच्या बाटलीमध्ये आपण रोजमेरी आहे, थाईम आहे, कढीपत्ता आहे, ह्या सगळ्याचा अर्क उतरवून म्हणजे त्याची पानं वाळवून कारण त्यातलं मॉइश्चर जायला पाहिजे, आर्द्रता ही गेली पाहिजे. तर ते नंतर त्याच्यामध्ये आपण सोक करून म्हणजे बुडवून भिजवून ठेवायचं एक 4 ते 6 आठवडे. आणि ही मिश्रणं ज्याला वापरता येईल वेगवेगळ्या गोष्टींसाठी, तर ती मी वापरायला लागले. पहिली गोष्ट सुरू झाली म्हणजे केस गळती. आता केस गळती जेव्हा मला पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आला, आता मी हे म्हणत नाही की फक्त ह्यानीच होतं, बरोबर, पूर्ण एक छंदातनं येणारं एक डोपामाइन रिलीज असतो किंवा जेव्हा आपल्याला स्ट्रेस येतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये कॉर्टिसॉल रिलीज होतं. छंदामधनं जेव्हा तुम्ही हिरवगार सगळं गार्डन बघता, त्याच्यामध्ये काम करता, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या लाईफस्टाईल मानसिक शांतता मिळते, डोपामाइन रिलीज होतं, खाणं पिणं सगळं सुधारून. आणि ती इन्फ्युजन्स लावल्यानंतर मला खूप परिणाम जाणवला पर्सनली. आणि तिथून माझा प्रवास सुरू झाला की अजून अभ्यास केला पाहिजे. जर हे आपलं सॉल्व्ह होतंय आणि आपल्या घरी गार्डनमध्ये ती झाडं आहेत तर हे मला फायदा झाला तर अजून मी काय करू शकते. मग झाडांपासून अजून काय स्वतःची निगा राखण्यासाठी पूर्णपणे नैसर्गिक असं मला काय काय करता येईल. मग त्यामध्ये आपल्या देशात मिळणाऱ्या झाडांची बटर्स आहेत. जसं कोको बटर असतं, शिया बटर असतं, तसं आपल्याकडे जंगलामध्ये सालाचं झाड आहे, मोहाचं झाड आहे, कोकमाचं झाड आहे. तर ह्या सगळ्यांची बटर्स पण वापरता आली. असं करत करत हळूहळू हा अभ्यास चालू झाला आणि एक एक करत स्वतःची निगा राखण्याचे प्रॉडक्ट स्वतःच बनवून
क्या बात. कुठल्याही प्रकारची केमिकल्स, प्रिझर्वेटिव्स किंवा जे हार्मफुल कलर्स जे फक्त दिसण्यासाठी किंवा प्रॉडक्ट कसा आहे ते करण्यासाठी केली जातात, ज्याची गरज नसते, ज्याच्यात एफिकसीमध्ये काही नसतं. सो असं करत करत हळूहळू तो प्रवास सुरू झाला. क्या बात आहे. मला वाटतं हे सगळं आपल्याला ऐकायचं आहे. करताना काय त्यांनी काळजी घेतली, स्वतःचं उत्पादन तयार करणं, ते विक्रीस आणणं हे नक्कीच सोपं नसतं आणि छंदातून हा त्यांचा व्यवसाय पुढे आलाय. तेव्हा याविषयी आपण बोलूया, पण वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. आम्ही लगेचच परत येतोय. पाहत रहा सखी सह्याद्री. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते. हिरवाईच्या छंदातून एक व्यवसाय सुरू झाला इथपर्यंत आपण आलो होतो. मानसी जी आपल्याला मार्गदर्शन करतायत, मानसी दुनाखे, केफी हर्बलच्या संस्थापक. मानसी जी, तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या बटर्सचा पण तुम्ही वापर केला, जी आपल्या भारतात मिळणारी वनस्पती आणि झाडं आहेत. तर ह्या सगळ्या एकंदर प्रवासातून कोणती कोणती उत्पादनं आपण तयार केलेली आहेत आणि साधारण प्रश्न निर्माण हा होतो की उद्योग म्हटल्यानंतर ती तयार केलेली जी प्रोडक्ट्स आहेत ती आपल्याला बाजारपेठेपर्यंत पोहोचवायला लागतात, लोकांपर्यंत पोहोचवायला लागतात. तर यासाठी साधारण कुठल्या अडचणी आपल्याला जाणवल्या आणि आपण यावर कशी काय मात केली, काय सांगाल? जरूर. तर उत्पादनं म्हणाल तर जसं स्वतःला दैनंदिन जीवनामध्ये काय वापरायला लागतं असेच प्रोडक्ट्स, कारण स्वतःची गरज ही एक केंद्रस्थानी होती आणि तिथून ही सगळी प्रोडक्ट निर्मिती झाली आहे. सो मी आजपर्यंत आता गेली 3 वर्ष कुठलाही प्रोडक्ट विकत घेतलेला नाही. सो काय काय लागतं तर केसांच्या निगेसाठी आपल्याला हेअर ऑइल आहे किंवा हेअर बटर्स पण आमच्याकडे आहेत. सो हेअर ऑइल, हेअर बटर, शॅम्पूज आहेत. त्यानंतर आपल्या त्वचेला लावण्यासाठी जसं आयुर्वेदामध्ये पण तेलं ही अभ्यंग्य आपल्याकडे तेलं असतात, तसं आमच्याकडे आफ्टर अंघोळीनंतर लावायचं तेल आहे. सो क्रीम आणि लोशन्स तर आहेत, पण तेलांमुळे पण खूप जास्त म्हणजे त्याच्यामध्ये कशी सिलेक्ट करायची त्याची एक प्रोसेस आहे. त्याबद्दल मे बी आत्ता मी वेळ घेत नाही, पण स्किनसाठी, बॉडीसाठी जी नरिश राहावी, मऊ राहावी त्वचा आणि त्वचेचा कोरडेपणा जावा ह्यासाठी जे ऑइल्स आहेत. तसंच आमच्याकडे काही लोकांना स्ट्रेस ड्रिव्हन, ताणतणावामुळे होणारा एक्झिमा सारखा म्हणजे त्वचेला खाज सुटते, ॲलर्जीज येतात आणि त्यामुळे त्याचा बरेचसे म्हणजे मला स्वतःला पण तो थोडासा प्रॉब्लेम आहे की स्क्रीनवरही बऱ्याच गोष्टी दिसतायत या निमित्ताने. हा, तर हे आता तुम्ही जे बघताय स्क्रीनवरती ते आहे सालाचं बटर. तर ही झाडं, शेजारी जी झाडं आहेत ती सालाच्या मध्य प्रदेशच्या जंगलामध्ये, कान्हा जंगल म्हणा किंवा कॉर्बेटचं जंगल जे दिल्लीच्या जवळ आहे, तिथे हे झाड दिसतं आणि त्याचं हिरव्या रंगाचं सुंदर हे बटर आहे. आणि ते आपल्या टेम्परेचर्सला, कारण नॅचरल प्रोडक्ट्समध्ये खूप हार्श प्रिझर्वेटिव्स किंवा काही वापरत नाही, त्यामुळे त्याची शेल्फ लाईफ, ते किती दिवस टिकतंय हे खूप इम्पॉर्टंट आहे. तर ही आपल्याच रिजन मधली असल्यामुळे खूप त्याचं एकदम 1.5 ते 2 वर्ष ही बटर्स राहू शकतात. त्याचं शेल्फ लाईफ खूप आहे. आणि मला वाटतं तुम्ही आपली जी प्रोडक्ट्स आहेत ती विक्रीसाठी प्रयत्न करतानाही आम्हाला चित्रात दिसतंय, तर याविषयी नक्कीच जाणून घ्यायला. आता विक्रीसाठी म्हणजे एकतर घरी तयार केलेला जो प्रॉडक्ट आहे तो मार्केटमध्ये देण्याचा खूप म्हणजे चांगला उपाय आणि जो खूप आपल्याला फायदेशीर मला वाटतो. कष्ट लागतात पण तो एक डेफिनेट आपल्याला इंटरॅक्ट करता येतं, बोलता येतं घेणाऱ्या लोकांची, तो म्हणजे प्रदर्शनं. प्रदर्शनं हा असा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काहीही केलेलं असेल तुम्ही ते घेऊन लोकांसमोर नेऊ शकता. त्यांना काय त्यांचा प्रतिसाद मिळतोय, काय प्रश्न येत आहेत, लोक कशा पद्धतीने ते वापरतायत, तर ह्या सगळ्याच्या अभ्यासासाठी प्रदर्शनं हा खूप खूप मोठा आणि खूप इम्पॉर्टंट टप्पा होता. 2 वर्ष मी जवळजवळ 12 पेक्षा जास्त प्रदर्शनांमध्ये भाग घेतला आणि ह्याच्यामध्ये 2 वेळा भीमथडी नावाची जी जत्रा पुण्यामध्ये भरते, जवळजवळ 4 ते 5 लोक त्या जत्रेला भेट देतात. तर ह्यातली 4 ते 5 मधली 20 ते 30 हजार लोक तर नक्कीच त्या वेळेमध्ये त्यांच्याशी मी इंटरॅक्ट केलं. एवढा मोठा जो माहिती, म्हणजे मी काम पण माझं डेटा सायन्समध्ये असल्यामुळे मला ही लोकांकडनं मिळणारी इनपुट्स जी आहेत ती माझ्यासाठी खूप महत्वाची होती. त्यांचा फीडबॅक, हळूहळू लोक आम्हाला ओळखायला लागली, लोगो ओळखायला लागली, आमच्याकडे मुद्दामून यायला लागली. तर ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा सुरू झाल्या तो आमच्यासाठी एक मोठा टप्पा होता. आणि त्या टप्प्यानंतर आता आम्ही या गोष्टीला तयार आहोत की आता इथून पुढे अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी, अजून वेगवेगळी मार्केटिंग चॅनल्स करण्यासाठी, पण त्याच्यासाठी हा अभ्यास जरुरी होता असं मला वाटतं. नक्कीच अभ्यासाशिवाय या छंदाचं रूपांतर उद्योगात करणं हे नक्कीच शक्य नव्हतं. मगाशी आपल्याला एक स्नेहलजींनी प्रश्न विचारला होता, तर आपण त्यांच्या प्रश्नाला उत्तर देऊया. की त्यांचा प्रश्न होता की त्यांच्याकडे जागा कमी आहे आणि त्या कुंडीमध्ये त्यांनी झाडं लावली आहेत, पण त्या झाडाची पानं गळतात, पानगळती होतीये आणि ती सुकून जातात. तर त्या पानगळती होऊ नये म्हणून आपल्याला काय उपाय देता येईल का? हा, आता
कुंडीत तुम्ही जे झाड लावलं, परत मला हे सांगायचं आहे की अगदी एक्झॅक्ट रिझन पिन पॉइंट करणं, तर मी मी जे एक्सपिरियन्स केलं हे कारण, त्याचे मूळ कारण सांगते ह्या प्रॉब्लेमचे. पान गळती. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जे झाडांना पाणी देताय ते व्यवस्थित ड्रेन म्हणजे त्याचा निचरा होतोय का नाही. ते जर का खाली कुंडीतच राहत असेल, खाली कुंडीतली भोकं काही कारणामुळे बुजली असतील आणि बाहेर येत नसेल तर मुळं कुजू शकतात. ते एक कारण असू शकतं. पानं आणि पानांची वाढ ह्याच्यासाठी जे पोषक द्रव्य लागतं ते म्हणजे नायट्रोजन. आता तुम्हाला हे बघायला लागेल की तुम्ही खतं देताय का नाही, तर तुम्ही नायट्रोजन हा मिळतोय का नाही, हे अजून एक कारण आहे की हरितद्रव्य किंवा पानांची वाढ यासाठी कुठलं पोषक तत्व आहे, तर नायट्रोजन. तिसरी गोष्ट, तुम्ही जे झाड लावलंय त्याला सूर्यप्रकाश जसं त्याच्यात रिक्वायरमेंट्स आहेत. म्हणजे मी तुम्हाला एक साधं सांगते, आजकाल आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन्स असतात. बरोबर. त्या झाडाचा फोटो काढा आणि गुगल लेन्स किंवा तुमच्याकडे जे काही तुम्ही टूल वापरत असाल तिथे एकदा अपलोड करा आणि त्या झाडाला काय लागतं तो आयडी करेल. म्हणजे गुगल आता एवढं सगळे AI आणि ह्याच्यामुळे हुशार झाले सगळे ऍप्लिकेशन्स की तुम्हाला कुठलं झाड आहे ते सांगेल, त्याची निगा राखण्यासाठी त्याला काय लागतं हे सांगेल. आणि रोज पाणी, म्हणजे पाण्याचं तुमचं शेड्यूल कसं आहे. रोज पाणी झाडांना लागत नाही. पहिली गोष्ट मला हे सांगायचं की रोज पाणी घालणं ही गरजच नाहीये. आठवड्यातनं 2 वेळा एवढंच पाणी तुम्हाला झाडांना घालायचंय. जर जास्त लागत असेल तर तुम्हाला तुमची पॉटिंग मिक्स, परत सांगते पॉटिंग मिक्स ज्याच्यात झाड लावलंय, तुम्ही प्लास्टिकच्या ऐवजी ग्रो बॅग वापरा. म्हणजे काय होईल, झाडातनं ते पाणी तिथे टिकून नाही राहणार. त्याचं मटेरियलच असं आहे की ते बाहेर निघेल. नक्की याविषयी आपण बोलूया, पण एक फोन येतो तो घेऊया. आपल्याला विजय पाटील पालघरहून प्रश्न विचारतायत. नमस्कार विजयजी. हॅलो. नमस्कार. नमस्कार मॅडम. प्रश्न विचारा. खूप छान आजचा विषय आहे, हिरवाईच्या छंदातून व्यावसायिका. धन्यवाद. पहिला प्रश्न असा आहे, पर्यावरणपूरक हिरवाई झाडांशी निगडीत व्यवसाय कोणते. दुसरा प्रश्न आहे, आयुर्वेदिक उपचारासाठी कशा प्रकारे उपयोगात आणतात. आणि तिसरा प्रश्न असा आहे की फायदे आणि तोटे काय आहेत. बरं नक्कीच. त्यांचे 3 प्रश्न होते आणि तिन्ही प्रश्न छान आहेत. पण त्याच्या आधी तुम्ही आम्हाला सांगत होतात, मगाशी आम्ही एक चित्र बघितलं होतं की ज्याच्यामध्ये त्या पिशवीला होल्स आहेत आणि त्याच्यात झाड लावले. तर हा काय प्रकार आहे हे समजून घ्यायचं. आत्ताची नवीन टेक्नॉलॉजी, हे खूप लेटेस्ट आत्ताचं हे आहे. म्हणजे मला एक साधारण 4 वर्षापूर्वी जेव्हा कळलं, मी वाचनात आलं माझ्या, त्यावेळेला मी लगेच बघितलं की पुण्यात मिळतं का. त्याला म्हणतात एअरपॉट. तर ते रिसायकल्ड प्लास्टिक, काळ्या रंगाची अशी आडवी शीट येतात, त्याला वरती भोकं असतात. आता ह्याचं कारण काय असतं की मुळांना हवा खेळती राहणं हे सगळ्यात मोठं. ऑक्सिजन लागतो मुळांना ग्रो व्हायला. जर तुम्ही ऑक्सिजनचा पुरवठा नाही करू शकलात तर मी जसं सांगितलं, बऱ्याच जणांची पानगळती होते किंवा झाडं वाढत नाहीयेत. ह्याचं कारण असतं की मुळांना हवा मिळत नाहीये. मुळं कुजलेली तरी आहेत ओव्हर वॉटरिंगमुळे किंवा अंडर वॉटरिंगमुळे त्यांना ग्रोथ होत नाहीये, पोषक द्रव्य मिळत नाहीयेत. तर हे एअरपॉट्सनं ज्या लोकांना, म्हणजे माझं कसं होतं, माझ्या कामामधनं या सगळ्या ह्याच्या व्यापामधनं मला असं बघायचं होतं की माझं मीडियम आणि पॉट, म्हणजे मी मातीचं मिश्रण आणि मी जे भांडं ज्याच्यात झाड लावलंय ते परफेक्ट पाहिजे. मग मी तिकडे चुका केल्या ना थोड्याशा, तर हे माझं फाउंडेशन, जे पाया जो बांधणी गेलेली आहे तर ती फिक्स्ड आहे. तर हे एअरपॉट अशा लोकांसाठी आहे की ज्यांच्या पाणी देण्याच्या शेड्यूलमध्ये थोड्याशा चुका होत आहेत, जास्त दिलं जात आहे किंवा कमी, म्हणजे कमी हा प्रश्न नाहीये पण जास्त दिलं जात आहे, तर ते बाहेर निघून जातं. जास्तीत जास्त झाडं मरतात ओव्हर वॉटरिंगमुळे, अंडर वॉटरिंगमुळे मरत नाहीत. मला वाटतं ही तुम्ही 2 टिप चांगली आम्हाला सांगितली. पहिली टिप म्हणजे आज खरंच आपल्याकडे वेगवेगळे उपकरण आहेत ज्याच्यावर आपण ही माहिती शोधून झाडांमध्ये वापरू शकतो. आणि जसं तुम्ही आत्ता म्हणलात की एअर पॉकेट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. विजयजींचे 3 प्रश्न आहेत. आपल्याला थोडंसं, खरं तर हा विषय मोठा आहे पण तरी जसं जमेल तसं आपण उत्तर द्या की हिरवाईच्या छंदातून कुठले कुठले व्यवसाय सुरू करता येऊ शकतात किंवा आयुर्वेदानुसार आपण कशाचा उपयोग करू शकतो आणि साधारण याचे फायदे काय तोटे काय असं त्यांनी विचारलं. तर थोडक्यात आम्ही तर ऐकू इच्छितो. सो आयुर्वेदानुसार किंवा इव्हन नॅचरल जे हर्ब्स आहेत त्याच्यानुसार आता खूप रिसर्च हा वाढतोय. तर मी जसं सांगितलं तसं की तुम्ही त्या झाडांपासून काय काय बनवू शकता, तर त्याचा अर्क उतरवणे, कॅरियर ऑइल्स किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही त्या झाडांचा, फॉर एक्झाम्पल नारळाचं तेल, नारळाच्या तेलामध्ये जर रोजमेरी बुडवून ठेवलं, कढीपत्ता बुडवून ठेवला, तर त्याचा जो अर्क उतरतो तो ते केसांसाठी खूप चांगलं आहे. तसंच आपल्या जसं मी सांगितलं, काही लोकांना त्वचेवर रॅश येणं किंवा वारंवार खाज सुटणं, माइल्ड एक्झिमा सारखे प्रॉब्लेम्स असतात किंवा इव्हन सोरायसिस. सो ह्या लोकांसाठी निरगुंडी
आणि चौल मुगरा नावाचं एक तेल असतं. तर हे आता घरी वाढवलेलं नाहीये मी, पण हे डेफिनेटली वाढवता येईल जर रिसर्च केला तर हे परत अर्क उतरवून हे लावणं घरच्या घरी. त्यानंतर लेमन ग्रास आणि पुदिना आहे, लेमन ग्रास आहे, कोरफड आहे. कोरफडीचा सगळ्यांनाच उपयोग माहितीये. तर कोरफडीपासून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी, नुसता कोरफडीचा गर काढला आणि तो गर काढून त्याच्यामध्ये खोबरेल तेल आहे किंवा हे रोजबेरीचं आहे, हे घातल्यानंतर पण खूप जास्त ज्यांना टाळूवरती खाज सुटते किंवा त्याचा टाळू ड्राय पडून त्यांना डॅन्ड्रफचा प्रॉब्लेम आहे, तर ह्यासाठी करू शकतो. आता उत्पादनं जर म्हणाल झाडांपासून करायची तर लेट्यूस आणि हे म्हणजे खाण्याच्या गोष्टींमध्ये आपण सॅलड्स बनवू शकतो. सॅलड्समध्ये पण हे सगळ्या गोष्टी थाईम रोजमेरी घालता येतं. तसंच आपल्याला लेट्यूस ग्रो हायड्रोपॉनिक्स आहे. हायड्रोपॉनिक्स म्हणजे तुम्हाला बाल्कनीमध्ये पाण्याच्या द्वारे तिथे बाकी सगळी पोषक द्रव्य ही पाणी हे मीडियम असतं आणि हायड्रोपॉनिक्स खूप आता, पण त्याच्यासाठी जो सेटअप आहे, त्याच्यासाठी जे लागणारे टेक्नॉलॉजी आहे ते नीट व्यवस्थित विचार करून केला तर हायड्रोपोनिक्स खूपच जास्त चांगल्या पद्धतीने येऊ शकतं. मला वाटतं इथे कुठेतरी छंदातली आपली कल्पकता कामाला येईल, त्याचा कस लागेल. कारण आज खरंच माहिती मिळवण्याची साधनं असंख्य आहेत. फक्त आपण आपल्या छंदाचा अभ्यास करून जर यात उतरलो तर उद्योग करणं खूप सोपं आहे. अगदी शेवटी जाताना मला हा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे की आपण आपला नोकरी व्यवसाय सांभाळून हे करता आहात, तर सखींना आपण या निमित्ताने काय सांगाल, काय टिप द्याल की हा छंद कशा पद्धतीने सांभाळला पाहिजे? सो मला सखींना सगळ्यांना हेच सांगायचं की छंद हा तुमची कुठेतरी एक स्वतःची जागा आहे, एक्सप्रेस होण्याची, तुमची स्वतःला कनेक्ट होण्याची एक जागा आहे. तो कुठलाही छंद असू देत, तो बागकामाचा छंद असू देत, तो म्युझिकचा काही वाद्य वाजवण्याचा छंद असू देत, काही नवीन पेंटिंग किंवा काही कला शिकण्याचा छंद असू देत, त्या छंदामध्ये जेवढं आपण समरस होतोय, जेवढं आपण त्याच्यामध्ये अभ्यास करून पुढे जातोय, तेवढंच आपण कुठेतरी स्वतःला कळतोय असं मला वाटतं. म्हणजे ती एक स्पेस क्रिएट होते आणि आजच्या आयुष्यामध्ये जे स्ट्रेस अजून पुढे वाढत जाणार आहे, जसं दिवसेंदिवस वेगवेगळ्या गोष्टींचे शोध लागतात, वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत, सो त्यामुळे असं एक एस्केप फ्रॉम द स्ट्रेस ऑफ डेली लाईफ, म्हणजे याला आपण म्हणतो दैनंदिन जीवनाच्या ताणतणावासाठी छंद पुढे नेणे, अभ्यास करून करून पुढे नेणे, मार्ग दिसत जाईल. नक्कीच. मला वाटतं इतका मोठा विषय पण खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलं आणि वेळात वेळ काढून इथे आलात, त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. अशा प्रकारे छंद तर असतो, पण त्याचा अभ्यास केल्यानंतर त्याच्यातून एखादा उद्योग सुद्धा आपण सुरू करू शकतो, ह्याच्याविषयी त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं. सखी सह्याद्रीमध्ये असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत असतो. आपण भेटणार आहोत सखी सह्याद्रीच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.